Hello everyone, myself Mangesh Biddar. I am your new professor. I hope you all fit and fine at your home. Dear students, we know that due to corona pandemic, the whole country has stuck and no government permission to open college, school and other. But we need to cover all our educational period. There is no option. That's why we decided to take online lectures. First of all, I will introduce our subjects and topic wise which points cover in that. Then let's continue to our first subject. Subject name is Structure and Dynamics of Indian Agriculture. Structure and Dynamics of Indian Agriculture म्हणजे भारतीय शेतीची रचना आणि गतिशीलता. स्ट्रक्चर अँड डायनॅमिक ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर मधला फर्स्ट चॅप्टर आहे द पॅटर्न ऑफ ॲग्रिकल्चर होल्डिंग. त्याच्यामध्ये 6 पॉइंट मध्ये द पॅटर्न ऑफ ॲग्रिकल्चर होल्डिंग ह्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर फर्स्ट पॉइंट आहे मीनिंग ऑफ ॲग्रिकल्चर होल्डिंग. सेकंड आहे इकॉनॉमिक. थर्ड आहे बेसिक. फोर्थ आहे ऑप्टिमम अँड फॅमिली होल्डिंग. फिफ्थ आहे साईज पॅटर्न ऑफ होल्डिंग इन इंडिया. अँड सिक्स पॉइंट आहे कॅटेगरीज ऑफ होल्डिंग. तर हे 6 पॉइंट ह्या चॅप्टर मधले आपल्याला सिस्टमॅटिकली डिस्क्राईब करायचेच आहेत. बट मी असं स्ट्रक्चर केलेलं आहे की सुरुवातीला आपल्याला पूर्ण सिलेबस तुम्हाला मला शो आउट करायचा आहे. त्याच्यामुळं फक्त सिलेबस आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की स्ट्रक्चर अँड डायनॅमिक ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर ह्या सब्जेक्टमध्ये कोणते टॉपिक आहेत आणि त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप कसे पॉइंट घेतलेले आहेत फक्त आपण ओव्हरव्ह्यू बघायला. This is the second point, fragmentation, subdivision and consolidation of land holding. जवळपास येथे 6 पॉइंट घेतलेले आहेत. फर्स्ट इज मीनिंग, सेकंड इज डेफिनेशन, थर्ड इज ॲडव्हांटेजेस, फोर्थ इज disadvantages, fifth is causes and remedies of fragmentation and subdivision of holding, sixth is consolidation meaning. Now we are on second topic. Topic name is different types of revolution in India. डिफरंट टाइप्स ऑफ रिव्हॉल्युशन इन इंडिया म्हणजे भारतीय क्रांतीचे विविध प्रकार. त्यामध्ये जवळपास 8 पॉइंट घेतलेले आहेत. फर्स्ट पॉइंट इज दॅट रेनबो रिव्हॉल्युशन, रिव्हॉल्युशन इन प्रोडक्शन ऑफ ऑइल सीड. तर आता यामध्ये रेनबो रिव्हॉल्युशन दिलेलं आहे. रेनबो रिव्हॉल्युशन म्हणजे एक्झॅक्ट काय? रेनबो रिव्हॉल्युशन इज वन ऑफ स्ट्रॅटेजिक टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह. It refers to a sustainable agriculture revolution where equal focus is given on minimize cost of production and increasing produce environmental impact and impact of fertilizer on consumer and soil health. म्हणजेच हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेनबो रिव्होल्युशन हे एक धोरण आहे. हे शाश्वत शेती क्रांतीचा संदर्भ देते जेथे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढविणे, पर्यावरणीय परिणाम आणि खताचा ग्राहकावर आणि जमिनीवरील आरोग्यावर होणारा परिणाम यावर समान लक्ष दिले जाते. तसेच याच्यामध्ये 8 पॉइंट दिलेले आहेत. रेनबो रिव्होल्युशन, रिव्होल्युशन इन प्रोडक्शन ऑफ milk, revolution in production of fish, revolution in production of shrimp, revolution in production of mackerel, revolution in production of meat, tomato, revolution in production of fruit, apple, revolution in production of fertilizer and egg. असे जवळपास 8 पॉइंट दिलेले आहेत. तर ते आपल्याला डिस्क्राइबली बघायचेच आहेत. बट मी आता तुम्हाला टॉपिक वाइज पॉइंट एक्सप्लेन करत आहे फक्त. This is the second point, green revolution. Green revolution means the green revolution or third agriculture revolution is a set of research technology transfer initiative occurring between 1950 and late 1960
that increased agriculture worldwide. म्हणजेच ग्रीन क्रांती किंवा तिसरी कृषी क्रांती हे 1950 आणि 1960च्या उत्तरार्धात होणारे संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण उपक्रमाचा एक संच आहे, ज्याने जगभरातील कृषी उत्पादनात वाढ केली आहे. जवळपास येथे 3 सब पॉइंट्स आहेत. फर्स्ट इज इम्पॉर्टंट फीचर्स, सेकंड इज अचिव्हमेंट्स अँड फेल्युअर ऑफ द ग्रीन रिव्होल्यूशन, थर्ड इज सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच एव्हर ग्रीन रिव्होल्यूशन. This is the third topic. Topic name is agriculture productivity. There is a three sub points. First point is trends. Second point is pre-independence and post-independence causes and consequence of low productivity in India. Third point is possibilities, suggestions to increase production. First main point is irrigation development in agriculture. There is a 3 point. First point is irrigation development in India. Second point is impact of irrigation. Third point is problems and possibilities of failure development. Second point is farm mechanization. There is a six sub point. First point is meaning. Second point is definition. Third point is types. Fourth point is scope. Fifth point is advantages. Sixth point is disadvantages. This is the third point, high yielding varieties program. हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम म्हणजे जास्त उत्पन्न काढण्यासाठी वापरली गेलेली ॲग्रिकल्चर मधील पद्धत. यामध्ये जवळपास 8 पॉइंट घेतले आहेत. फर्स्ट इज रोल ऑफ सीड, सेकंड इज इरिगेशन, थर्ड इज फर्टिलायझर, फोर्थ इज प्लांट प्रोटेक्शन, फिफ्थ इज मेकॅनायझेशन, सिक्स्थ इज ट्रान्सपोर्ट, सेवन्थ इज कॅपिटल, एट इज ह्युमन लेबर. इन डिटेल्स मध्ये आपण हे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहोत. This is the fourth topic, 5-year plans. 5-year plans means from 1947 to 2017, the Indian economy was premised on the concept of planning. This was carried through the 5-year plans, developed, executed, and monitored by the Planning Commission and the NITI Aayog. म्हणजेच 1947 ते 2017 या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था नियोजन संकल्पनेवर आधारित होती. हे नियोजन आयोग आणि NITI आयोग यांनी विकसित केलेल्या, अंमलात आणलेल्या व देखरेखीच्या पंचवार्षिक योजना आहेत. येथे जवळपास 4 सब पॉइंट आहेत. फर्स्ट इज सायलेंट फ्युचर प्लॅन पिरियड, सेकंड इज आउटले, थर्ड इज शेअर, फोर्थ इज ग्रोथ रेट्स अँड अचिव्हमेंट इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर इन ब्रीफ. मेन पॉइंट आहे NITI आयोग. येथे पण जवळपास 4 पॉइंट आहेत. फर्स्ट इज हिस्ट्री ऑफ द प्लॅनिंग कमिशन, सेकंड इज NITI आयोग, थर्ड इज ऑर्गनायझेशन वर्किंग, फोर्थ इज रोल ऑफ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. The fifth topic. Topic name is place of agriculture in national planning. येथे जवळपास 8 पॉइंट घेतलेले आहेत. फर्स्ट इज मीनिंग, सेकंड इज डेफिनेशन, थर्ड इज डायमेन्शन्स, फोर्थ इज इम्पॉर्टन्स, फिफ्थ इज इंडियन फूड सिक्युरिटी सिस्टम, सिक्स्थ इज बफर स्टॉक, सेवन्थ इज पब्लिक डिस्ट्रीब्यूशन system, eighth is problems and suggestion for achieving food security. In this lecture, only I cover topic wise points and this subject syllabus. We'll see chapter wise details description in next lecture. Thank you.